हा आहे दुर्गाडी किल्ला मागे आहे या साईडला आणि आता आपण जस्ट पोहोचतोय ते कोणगावामध्ये। आणि हे तुम्ही नोटीस केलं असेल पूर्ण या प्रवासामध्ये आतापर्यंतच्या वाड्याचं सौंदर्य आहे हे। आणि हा मित्रांनो मला एक सुंदर जागा मिळाली मुंडा प्रवेशद्वार सूर्यमाळ पर्यटन स्थळाकडे आपले शहर। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनोज बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर चला, गाडी रेडी आहे, मी रेडी आहे, निघूयात आपल्या राईडला। आणि राईडची सुरुवात एकदम जबरदस्त होणार आहे आणि राईडची एंडिंगसुद्धा मस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघून राहा। आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा। तर चला, तुम्हाला तसं थंबनेल बघून कळालीच असेल आजची आपली राईड कुठली आहे। तर सूर्यमाळ एक जबरदस्त पॉईंट मला मिळाला आहे आणि तो आपल्यासाठी फिरण्यासाठी कसा आहे, बायकर्ससाठी कसा आहे, फॅमिलीसाठी कसा आहे, फ्रेंड्ससाठी कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा मी एकंदरीत घेणार आहे आणि तुम्हाला त्याचा अंदाज देईल, त्यामुळे तुम्हीही तुमची एखादी ट्रिप प्लॅन करू शकता। तर चला राईडला सुरुवात करूया। चला मित्रांनो, सर्व सेटअप रेडी आहे गाडीचा आणि आपलासुद्धा। टाईम बघू शकता 7:03 सकाळचे झालेले आहेत आणि ट्रिप मीटर मी सेट केला नाही 0 वरती। हे कधी कधी ना विसरून जायला होतं। 2 मिनटं। ट्रिप 1 ट्रिप 2 ला करून टाकतो 0। चला, सेट झाला आहे आणि पेट्रोल पण आपला बऱ्यापैकी आहे, 3 गांड्या आहेत, त्यामुळे असं काय टेन्शन नाही आहे की अर्जंटली भरायचं आहे वगैरे। 80-90 किलोमीटर काय बघायला नको आता एवढ्यात। आणि सूर्यमाळचं जे अंतर आहे आपल्या घरापासून ते टोटल आहे 100 किलोमीटर। म्हणजे तसं तर ते 99 पॉईंट समथिंग होतं, म्हणजे आपण पकडू शकतो की 100 किलोमीटरचं हे डिस्टन्स आहे आपल्या घरापासून सूर्यमाळपर्यंत। हा कुत्रा बघितला त्या कारच्या मागे कसा लागला। कुत्र्यांना पण ना खूप खाज असते कळत नाही कसली असते। गाड्या बघितल्या ना बघितल्या की डायरेक्ट मागे लागायचं त्यांच्या। तरी कार तरी ठीक आहे, कमीत कमी प्रोटेक्ट तरी आहेत सगळ्या बाजूंनी। आपल्या बाईकवाल्यांचं काय, रात्रीच्या वेळेला जेव्हा अशा एखाद्या गल्लोगल्लीतनं आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो ना, त्यावेळेला हे कुत्रे म्हणजे असे मागे लागतात ना जसं काय एखादा चोरच पळून घेऊन चाललाय त्यांना। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे मागच्या पूर्ण आपल्या कोकण सिरीजमध्ये। आणि त्या पूर्ण कोकण सिरीजमध्ये मी एकच गोष्ट खूप जास्त मनावर घेण्याचा प्रयत्न करतोय आता, ती म्हणजे तुम्ही मला सजेस्ट केलेली गोष्ट की हातवारे जास्त करू नकोस राईड करताना। त्यामुळे मी आता ही गोष्ट वारंवार माझ्या डोक्यामध्ये आणणार आहे आणि हातवारे वारंवार कमी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे। इकडे मित्रांनो ॲक्सिडेंट झालेलं अंबरनाथमध्ये स्वामी समर्थ चौकामध्ये। असाच एक मोठा ट्रक जसा तुम्ही मागे बघितला, तो ट्रक भरधाव वेगामध्ये नव्हता, बट काय माहिती त्याचे ब्रेक्स फेल झालेले का काय इश्यू झालेला। भाईने सरळ येऊन रॉंग साईडने एका आईला आणि तिच्या मुलीला चिरडत घेऊन गेला, त्याच्यामुळे आईला बिचारीला तिचा पाय गमवावा लागला। समथिंग अशी एक न्यूज आलेली अंबरनाथमध्ये, तुम्ही कदाचित ऐकलीही असेल। आणि सकाळ सकाळ सूर्यनारायणाचं दर्शन। अजून मी तुम्हाला रूट नाही सांगितलं आहे, हळूहळू सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूयात, कारण आपला रूट 100 किलोमीटरचा आहे, त्यामुळे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आपल्याकडे, बोलू शकतो पटापट। पण आत्ताच बोलून गेलो आणि इथेच सगळं आपलं संभाषण संपलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला काय दाखवणार मी, असं होईल ना। त्यामुळे आपण आरामात गप्पा गोष्टी करत जाऊयात, थोडा थोडा रस्ता पण स्किप करूयात, जेणेकरून तुम्ही कंटाळणार नाही की अशा गल्लोगल्लीतनं कधी बाहेर पडतोय। तर आत्ताच जस्ट मी बाहेर पडलो आहे अंबरनाथमधून। कल्याणमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण 7:24लाच कल्याणला पोचलो आहे आणि हा आहे दुर्गाडी किल्ला मागे आहे या साईडला। आणि आता आपण जस्ट पोचतोय ते कोणगावामध्ये। हा ब्रिज जसा संपतो तसं कोणगाव चालू होऊन जातं आणि इथेच आपलं आहे सूर्या यामाहा, जिथे आपल्या रॉकीची मी सर्व्हिस करतो। आणि आता कल्याण आलंच आहे, तर तुम्हाला पूर्ण रूट सांगून टाकतो की आपला आजचा रूट कसा असणार आहे आजच्या राईडचा। तर सूर्यमाळ पोहोचण्यासाठी मित्रांनो तसे 2 रस्ते आहेत आपल्याला अंबरनाथवरून। एक रस्ता म्हणजे आपण ह्या साईडने जाऊ शकतो, कल्याण भिवंडी बायपास होऊन आपण वाड्याला जाऊ आणि वाड्यावरनं सरळ आपण एक राईट टाकायचं आहे कुठला तरी मोखाडाच्या साईडला आणि तिकडून आपण पोहोचून जाऊ सूर्यमाळला।
आणि दुसरा वे सांगतो. दुसरा वे असा आहे कसारा साईडने. जसा आपण कसारा घाट चढतो ना, त्या कसारा घाटाने आपण सरळ नाही जायचं इगतपुरी नाशिक साईडला. कसारा घाटाच्या इथून एक लेफ्ट जातो खालचा रस्ता. त्या खालच्या रस्त्याने आपल्याला मोखाडाला जॉईन व्हायचं आहे आणि तोच रस्ता पुढे सूर्यमाळ, जव्हार ह्या साईडला पुढे जातो. तर असे 2 रूट आहेत. त्यातला मी आज रूट फॉलो केला आहे वाडावाला, पण तुम्हाला दुसरा पण रूट बघायला नक्की मिळणार आहे. त्यामुळे आपली ही सिरीज पूर्ण बघा. 2 ते 3च एपिसोड असणार आहेत, जास्त नाही आहेत. एकदम छोटीशी सिरीज बनवली आहे मी. तर आत्ता आपला फर्स्ट एपिसोड आहे. बिगिनर्स आहेत, ज्यांना घाट रस्त्यांची भीती वाटते चालवण्यासाठी गाडी वगैरे, तर त्या लोकांनी हा कसारा घाट नक्की फॉलो करा. कारण कसारा घाट अजिबात कंजस्टेड नाही आहे, मोकळा हायवे. त्यामुळे तुम्ही गाडी तर आरामात चालवू शकता तिकडे. तर मला तर वाटतं बिगिनर्ससाठी कसारा घाट हा एकदम उत्तम पर्याय आहे. माथेरान घाट पण तसा जवळ आहे, पण माथेरान घाट थोडासा रिस्की आहे कारण तो एकदम शॉर्ट आहे. आणि तिकडे ना माथेरानवाले म्हणजे ते ड्रायव्हर्स आहेत ना, टॅक्सी ड्रायव्हर्स, ते कसेही चालवतात खतरनाकमध्ये. त्यामुळे त्यांच्यापासून वाचणं हाच एक मोठा आपल्यासाठी चॅलेंज असतो. त्यामुळे आरामात जर तुम्हाला गाडी व्यवस्थित न्यायची आहे, शिकायची आहे, त्यासाठी कसारा घाट हा सर्वोत्तम पर्याय. फ्युअल अप पण आपला झालेला आहे मस्त. टँक फुल करून घेतला, म्हणजे आता काही एवढ्यात बघायची गरज नाही. डायरेक्ट सूर्यमाळवरून येतानाच पेट्रोल भरू, गरज लागली तर तशी लागेलच. कारण जाताना आपला जो रूट आहे तो 100 किलोमीटरचा आहे, पण जो येतानाचा जो आपला रूट आहे ना, तो जवळपास 130 ते 140 किलोमीटरचा आहे. त्यामुळे आजची राईड जर आपण टोटल घेतली तर होणार आहे 230 ते 240 किलोमीटरची येऊन जाऊ ना. आणि हा आहे रांजनोली नाका कल्याणचा. ह्या रांजनोली नाक्याचं महत्त्व मी खूपदा राईडमध्ये समजावलं आहे. म्हणजे इथूनच सरळ रस्ता आपण जो चाललो आहे तो भिवंडी वाडा आणि सरळ गेलो एकदम तर गुजरात साईड. तेच जर आपण लेफ्ट साईडला बघितलं तर लेफ्ट साईडला ठाणे साईड आहे आणि राईट साईडला बघितलं तर कसारा साईड. हे बघा मित्रांनो, आपण पोचलेलो आहे भिवंडी. हा जो खाली आहे तो भिवंडी बस डेपो. आणि हे जे लोक धावत आहेत ना, ही त्या कल्याण बससाठी. कारण कल्याण बस इथेच लागतात एवढं मला आठवते. कारण मी पण पहिले माझा भिवंडीला दादा राहायचा, तर तिथे मी खूप वेळा यायचो. तर त्यावेळेला बससाठी मी इथूनच पकडायचो, कल्याण भिवंडी बस किंवा भिवंडी कल्याण. तर ह्याच साईडला बस लागायच्या आणि खरंच त्यावेळेला खूप धावपळ व्हायची. कारण भिवंडी कल्याण यांची फ्रिक्वेन्सी तशी आहे, बऱ्यापैकी आहे, अर्ध्या तासाच्या आसपास. बट तरी लोकांची गर्दी काही कमी नाही आहे कल्याणवरून भिवंडी जाण्यासाठी किंवा भिवंडीवरून कल्याणला येण्यासाठी. कारण कल्याण हे शहर पडतं, तर त्यावेळेला सर्व लोकांची कामं ही त्या शहरामार्फतच पूर्ण होतात. त्यामुळे सर्व लोक या बससाठी खूप गर्दी करतात. इथून खालून नदी वाहते, तिथे खराब आहे बघा, पूर्ण नाला बनून गेला आहे. नदी नाकाच्या जागी नदी नालाच बोललं पाहिजे याला, तर नाल्याचीच नदी झाली आहे तयार. ह्या माझ्या पुढच्या बाईकस्वाराने असा हॉर्न लावून घेतला आहे ना, जसं काय एखादी मोठी कार येते किंवा ट्रक येतोय, तेवढा मोठा हॉर्न आहे त्याचा. स्पीड त्याचा काहीच नाही आहे, 50-60 मध्ये, पण हॉर्न उगाच वाजवते काय गरज नसताना. आणि त्यात सिगरेट फुकत चाललाय. कहां से आते हैं? तर बघा मित्रांनो, असे आहेत हे भिवंडी वाडा साईडचे रस्ते. मध्ये मध्ये पॅचेस खूप घनरडे टाकलेत. रस्ता असं वाटलंय की मध्येच काहीतरी भूकंप वगैरे झालाय आणि त्याच्यामुळे रस्त्यांना अशा भेगा गेल्या आहेत आणि त्यांच्यावरती असं पॅचवर्क केलं आहे. त्यामुळे हे असे सारखे दणके बसतात, ते या कारणाने. आणि ही जी समोरची जी एस टी आहे ना, ती जव्हारची आहे. आणि आपण जव्हारला पण जवळपास 2 ते 3 वेळा गेलोय. जर तुम्ही आपली जव्हारची सिरीज बघितली नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करू शकता. जव्हार पण एक खरंच उन्हाळ्यामध्ये फिरण्यासारखं ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये जे जव्हार असतं ना मित्रांनो, वाव,
म्हणजे काहीच बोलू नाही शकत, अशी हवा असते ना सुटलेली थंडगार. खरंच खूप मजा येऊन जाते जव्हारला जायला. तुम्ही पण एकदा पावसाळ्यामध्ये ना जव्हारला नक्की ट्राय करा जायला. ह्या रस्त्याने नका जाऊ, पाहिजे तर थोडासा लॉंग कट मारून जा, कारण पावसाळ्यामध्ये भिवंडी वाडा रूटची हालत खरंच खूप खराब होते. आत्ता जी आहे ना त्याच्यापेक्षा 40 to 50% एक्स्ट्रा वाढते, एवढी खराब अवस्था होते. त्यामुळे तुम्ही जव्हारला जर जात असाल तर कसारा घाटाने, तेव्हा कसारा घाटाच्या इथनं एक लेफ्ट जातो, तो मी तुम्हाला दाखवीन. ह्या एपिसोडमध्ये तर आपल्याला नाही बघता येणार, पण जो मी येतानाचा एपिसोड बनवेल ना त्या एपिसोडमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट रूट दाखवेन की आपण कुठल्या रूटने येतोय आणि कुठला तो टर्न घ्यायचा आहे तुम्हाला. आणि हे तुम्ही नोटीस केलं असेल पूर्ण या प्रवासामध्ये आत्तापर्यंतच्या, की जास्त करून ट्रक्स वगैरे आहेत ना ते राईट साईडने जात आहेत. त्यामुळे ओव्हरटेकिंग जी लेन आहे ना ती आपली लेफ्ट बनून जाते. आणि जर तुम्ही खरंच मोठ्या मोठ्या हायवेने जर ट्रॅव्हल करत असाल ना तर त्यावेळेला खरी लेनची शिस्तबद्ध पद्धत दिसते की राईट लेन ही पूर्ण ओव्हरटेकिंगसाठी. हा जो लेफ्ट आहे ना हा सरळ रस्ता जाणार वज्रेश्वरीला, आणि इथूनच आहे पुढे वज्रेश्वरीच्या थोडं पुढे गेलं की गणेशपुरी, आणि वज्रेश्वरी गणेशपुरी असा हा इथून सरळ रूट जातो. पोचलेलो आहे वाड्याला, आणि जस्ट आता मी गुगल मॅप पण लावला, कारण वाड्याला आलो आहे. कुठला टर्न घ्यायचा व्यवस्थित बघून घेऊ, आता एक टर्न पण आपल्याला खूप महागात पडू शकतो. आणि वाड्याला आलो आहे तर नाश्ता पण करून घेतो, भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. टाईम झाला आहे 8:45, 1.5 तास आपल्याला लागले अंबरनाथ ते वाडा येण्यासाठी, बरोबर 1.25 तास. हा आहे वाडा बस डेपो, छोटासा एकदम, पण खूप साऱ्या बसेस इकडून क्रॉस होतात. आणि हे बघा या साईडला आहे सर्व स्टँडर्डची फटाक्याची दुकानं. तुम्हाला माहीतच असेल की वाडा हे फटाक्यांसाठी खूप फेमस आहे. इथूनच मोठा मोठा लॉट लोक घेऊन जातात मुंबई साईडला, किंवा मग जिथून कुठून येतात लांबून लांबून. पण जे वाड्याच्या आधीचे रस्ते होते ते तर तुम्ही व्हिडिओमार्फत बघतच असाल की बऱ्यापैकी खराब रस्ते आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्पीड मेंटेन करता येत नाही आहे. 70 अबावचं जाणं खरंच खूप मुश्किल आहे, बट 60-70 हा स्पीड आपल्याला मेंटेन करता येईल. पण मध्येच खराब पॅच लागले की 20-30च्या स्पीडवर यावं लागेल. आणि हे बघा सौंदर्य, वाड्याचं सौंदर्य हे काय मस्त वाटते बघा. असं एकदम भारी तर नाही आहे, पण खरंच रायडर्सच ह्या गोष्टी समजू शकतो चांगल्या पद्धतीने. कारण जे असे रस्ते आहेत ना स्मूथ एकदम हायवे, आणि अजिबात असे खराब पॅचेस नाही, आणि दोन्ही साईडला आजूबाजूला हिरवीगार झाडं, खरंच कशी मनाला पण शांती मिळून जाते. आणि सोबतच एक राईड करायला जी मजा येते ना मित्रांनो, क्लासिक. ओ वाव, आणि ही सिनरी बघा काय जबरदस्त आहे, एकच नंबर. असं वाटतं की एखाद्या वाळवंटासारख्या एरियामध्ये आलो आहे. अशी सुकलेली झाडं आजूबाजूने. खरंच यार हा उन्हाळा आहे ना जीव घेणं आहे, जीव घेणं. कुठे बाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या. आणि हा पूर्ण दाबून टाकला हा रमीने यार. यांच्यापासून ना खरंच जपून राहिलं पाहिजे आपण. बघितलं ना आता पूर्ण मला कोपऱ्यामध्ये दाबून टाकलं त्याने, कारण त्या साईडला बाईक पण दोघं मस्त गप्पा मारत उभे आहेत. त्यांना पण मोठी अक्कल, जरा कोपऱ्यामध्ये थांबावं किंवा जिथे डिवायडर आहे तिकडे गप्पा मारा. मित्रांनो मला एक सुंदर जागा मिळाली, त्यासाठी इकडे गाडी आत वळवली. आणि हा बेड बघा मस्त नॅचरल लाकडांनी बनलेला, जबरदस्त. ही जी मित्रांनो खाली वाहते ना ती आहे गारगाई नदी. पुढेच ती तिथे वैतरणा नदीला जाऊन मिळते, गारगाई नदी. आणि हा बघा इथून सुद्धा एक जव्हारचा शॉर्टकट आहे, तिथून सुद्धा आपण जव्हारला जाऊ शकतो SH-77 हायवेने. देवगाव इथून सरळ 34, नाशिक 95 आणि उज्जैनी इथून 16 किलोमीटर. शिकारीची माहिती मिळवा, ₹5000 मिळवा. बघितलात हा बोर्ड होता तिकडे. इथे बिबट्यांची शिकार वगैरे काही लोक करतात अवैधरित्या, त्यामुळे हा बोर्ड लावून ठेवला आहे कदाचित की शिकारी कोण आहे
त्याची खबर कळवा आणि 5,000 रुपये मिळवा. आणि हा बघा स्पॉट काय जबरदस्त आहे, दोन्ही साईडला डोंगर, मध्येच रस्ता, क्लासिक. मस्त वाटलं यार इकडे, एवढूसच आहे पण मस्त आहे. हा बघा मंकी मित्रांनो कसा झाडावर चाललाय, एकदम सुंदर. बघतोय बघा माझ्याकडे कसा. टाटा बाय बाय. हे आपण आलेलो आहे सूर्यमाळजवळ, तानसा वन्यजीव अभयारण्य. आणि हा बघा मित्रांनो बिरसा मुंडा प्रवेशद्वार, सूर्यमाळ पर्यटन स्थळाकडे आपले सहर्ष स्वागत. तर चला मित्रांनो, सूर्यमाळच्या प्रवेशद्वारावर आपण आत्ताच जस्ट पोहोचलोय. तर आजचा आपला पहिला एपिसोड इथेच संपवूयात आणि दुसऱ्या एपिसोडला इथूनच सुरुवात करूयात, पूर्ण सूर्यमाळ. आणि सूर्यमाळमध्ये काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत, वरचं वातावरण कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण अनुभवूयात. तर चला आजची व्हिडिओ इथेच संपवूयात, भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.